आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। कालच्या मोदींच्या सभेने महाराष्ट्रात विजयाची नांदी झाली। अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर करणं बाकी, पण महायुतीत महाविकास आघाडीसारखी बिघाडी होणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे। मोदीजींच्या सभेने महायुती समन्वयाने काम करते आहे। महायुतीमध्ये कुठलेही काही महाविकास आघाडीसारखी बिघाडी महायुतीमध्ये नाही। आम्ही मोदींच्या नेतृत्वात विजयाची गुढी उभारणार। प्रभू रामाचा आशीर्वाद आमच्या सोबत। देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। रामांचं मंदिर निर्माण झाल्यानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे। गुढी उभारायचा आनंद आहे। तसंच श्रीरामांच्या आशीर्वादाने आणि मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे विजयाची गुढी उभारली जाईल। भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ आज भिवंडीत प्रचार सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभेला संबोधित करणार। शरद पवार गटाकडून रावेरच्या जागेसाठी श्रीराम पाटलांचं नाव जवळपास निश्चित। रावेरच्या जागेसंदर्भात आज अधिकृत घोषणा होणार। एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। अवैध खनिज उत्खनन प्रकरणी खडसेंसह कुटुंबाला हायकोर्टाची नोटीस। हायकोर्टाच्या नोटीसीमुळे रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता। देशातील नेते शरद पवारांना संपवण्यासाठी एकवटलेत। शरद पवारांना संपवायचं हाच भाजपचा एक कलमी कार्यक्रम। सुप्रिया सुळेंचा भाजपसह सत्ताधारी नेत्यांवर आरोप। हे जे इलेक्शन आहे ही एक खूप मोठी लढाई आहे। या देशातले सगळे मोठे नेते हे सगळे पुरुष एकवटलेत, कारण का त्यांना यावेळी आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय। माझ्या विरोधात भाजपला एकही उमेदवार मिळाला नाही। आमचं घर फोडलं, पक्ष फोडला आणि उमेदवार उभा केला। सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका। संघ सगळ्यांना का हवाय? दुसऱ्या कुठल्या तरी मतदारसंघाची चर्चा होते का टीव्हीवर? ह्याच मतदारसंघाची का होते? आणि त्यांना मिळालाही नाही कॅन्डिडेट माझ्या विरोधात लढायला। कोणाला कॅन्डिडेट मिळाला नाही। आमचा पक्ष फोडला, घर फोडला आणि आमच्या घरातलीच व्यक्ती आमच्या समोर उभी राहिली। अमोल कीर्तिकरांविरोधात गजानन कीर्तिकर प्रचाराच्या मैदानात। गजानन कीर्तिकर प्रचार करणार म्हणजे महायुतीचा विजय निश्चित। आशिष शेलारांची प्रतिक्रिया। महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी रथ सज्ज। एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून राणा गावोगावी प्रचार करणार।